उपकलम 183 चे उपकलम 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे की एखाद्या आरोपीचं जर कन्फेशन रेकॉर्ड करायचंय तर कोर्ट त्यावेळेस अशा आरोपीला कन्फेशन म्हणजे काय, ते काय असतं हे सांगेल, तसेच सदरचा कबुली जबाब हा रेकॉर्ड झाल्यानंतर तुमच्याच विरोधात वापरला जाईल हे देखील स्पष्टपणे कोर्ट त्या आरोपीला सांगतं. आणि आरोपीनं ज्यावेळेस अशा कन्फेशनची संमती आरोपी देईल किंवा स्वइच्छेने तो ज्यावेळेस म्हणेल की मी अशा प्रकारचा कबुली जबाब द्यायला तयार आहे, मी अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे हे मान्य करण्यास तयार आहे, तर त्यावेळेस कोर्ट अशा प्रकारचं कन्फेशन हे रेकॉर्ड करतं. तर मित्रांनो, जर एखाद्या आरोपीला पोलिसांनी त्याचा कबुली जबाब म्हणजेच की कन्फेशन रेकॉर्ड करण्यासाठी कोर्टासमोर आणून हजर केलेला आहे, परंतु आरोपी त्यावेळेस अशा प्रकारचा कुठलाही कबुली जबाब म्हणजेच की कन्फेशन देण्यास तो तयार नाही, तो डिनाय करतोय, तो नाकारतोय, तो कन्फेशन देणार नाही असं सांगतोय कोर्टासमोर. तर अशा वेळेस कोर्ट त्या आरोपीचं कन्फेशन म्हणजे की त्या आरोपीचा कबुली जबाब हा नोंद करणार नाही, रेकॉर्ड करणार नाही व तात्काळ अशा आरोपीला पोलिसांच्या कस्टडीमध्ये देखील ते रिलीज करण्याचे आदेश देऊ शकतात. म्हणजेच की पुढं वाढीव पोलीस कस्टडी तशा आरोपीची घेतली जाणार नाही किंवा तशा आरोपीच्या वाढीव पोलीस कस्टडीला कोर्ट पुढं कंटिन्यू करणार नाही. म्हणजे की अशा आरोपीची पुढं MCR म्हणजेच की ती जेल प्रशासनाकडे देखील अशा आरोपीला ते देऊ शकतात. परंतु पोलिसांच्या ताब्यात जर आरोपी अशा प्रकारचं कन्फेशन देणार नाही म्हणून सांगतोय तर त्यावेळेस पोलिसांच्या ताब्यात परत आरोपीच्या तपासासाठीची जी काही कस्टडी आहे, पोलीस कस्टडी, ती मिळणार नाही. आणि जर मित्रांनो कन्फेशन आरोपीचं जर रेकॉर्ड केलं, जे कायदे आणि नियम आहेत त्या सांगितल्याप्रमाणे, तर अशा रेकॉर्ड केलेल्या कन्फेशनवरती आरोपीची सही असणं हे मस्ट आहे, बंधनकारक आहे. त्याचसोबत जो काही मेमोरंडम कायद्यामध्ये सांगितलेला आहे त्या मेमोरंडम प्रमाणे ते कन्फेशन रेकॉर्ड झालं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यावरती कोर्टाची सही व आरोपीची सही सुद्धा असणं गरजेचं आहे.